तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आज आपण मराठी व्याकरणाचं तिसरं लेक्चर आज आपण बघणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये वाक्प्रचार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. सोबतच ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. म्हणजे आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाक्प्रचार या घटकासाठी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये वाक्प्रचार ह्या घटकावरती कुठे प्रश्न विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो ते आधी आपण समजून घेऊ. तर बघा मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये तुम्हाला वाक्प्रचार ह्या घटकावरती प्रश्न हा विचारला जातो. तर बघा प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये तुमचा तिसरा उपप्रश्न हा तुमचा वाक्प्रचार ह्या घटकावरती विचारला जातो. आता हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असतो. आता प्रश्न कुठे आणि किती गुणांसाठी विचारला जातो हे तुम्हाला समजलं असेल. पण प्रश्न नेमका कशा पद्धतीने असतो ते आता आपण बघूया. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप आपण समजून घेऊया. तर बघा कृती पत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये तुम्हाला वाक्प्रचारावरती प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर दिलेल्या 3 वाक्प्रचारांपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. तर बघा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 3 वाक्प्रचार दिले जातील. त्यापैकी कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो. आता अर्थ लिहिण्यासाठी 1 गुण आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 गुण. तर असा एकूण 4 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. आता तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप हे समजलं असेल. आता बघा बोर्डाच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत, जे तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. आता हे जे वाक्प्रचार आहेत, यांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. आता एवढे जरी वाक्प्रचारांचा अभ्यास तुम्ही बोर्डाच्या परीक्षेसाठी केला, तरी तुम्ही 4 गुण सहज मिळवू शकतात. तर बघा पहिला वाक्प्रचार आहे तथ्य असणे. याचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सत्यता असणे. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे उत्साहाला उधाण येणे. याचा अर्थ आहे खूप आनंद होणे. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे कवेत घेणे. याचा अर्थ आहे मिठी मारणे. त्यानंतर चौथा वाक्प्रचार आहे भान ठेवणे. याचा अर्थ आहे जाणीव ठेवणे किंवा दक्षता घेणे. त्यानंतर पाचवा वाक्प्रचार आहे झोकून देणे. याचा अर्थ आहे पूर्णपणे समर्पित होणे. त्यानंतर 6वा वाक्प्रचार आहे ऋण असणे. याचा अर्थ आहे उपकार असणे. त्यानंतर 7वा वाक्प्रचार आहे अंगाचा तीळपापट होणे. याचा अर्थ आहे अतिशय राग येणे. त्यानंतर 8वा वाक्प्रचार आहे आर्जव असणे किंवा आर्जव करणे. याचा अर्थ आहे विनवणी करणे किंवा विनंती करणे. त्यानंतर 9वा वाक्प्रचार आहे गलका करणे. याचा अर्थ आहे एकच गोंधळ करणे किंवा आवाज करणे. त्यानंतर 10वा वाक्प्रचार आहे मूठभर मांस वाढणे. याचा अर्थ आहे खूप आनंद होणे किंवा स्तुतीने होरपळून जाणे. त्यानंतर 11वा वाक्प्रचार आहे मळमळ व्यक्त करणे, म्हणजे नापसंती किंवा नाराजी व्यक्त करणे. आता बघा हे जे वाक्प्रचार आहेत यांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. तर बघा हेच वाक्प्रचार तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. आता बघा मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये या घटकावरती जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न आपण सोडूया. म्हणजे तुमचा ह्या घटकाचा पुरेपूर अभ्यास होणार आहे. आता पहिला प्रश्न आहे 2026च्या परीक्षेमध्ये विचारलेला. आता तुम्हाला सूचना कशी दिली जाते तर बघा खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करा. तर अशी तुम्हाला सूचनाही दिली जाते. तुम्हाला 3 वाक्प्रचार दिले जातील. त्यापैकी कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. आता पहिला वाक्प्रचार आहे तथ्य असणे. याचा अर्थ आहे सत्यता असणे किंवा खरेपणा असणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. त्याच्या बोलण्यात तथ्य असल्यामुळे सर्वांनी त्याचे म्हणणे मान्य केले. तर बघा अशा पद्धतीने अगदी सोपा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे उत्साहाला उधाण येणे. याचा अर्थ आहे अत्यंत आनंद होणे किंवा खूप उत्साह वाटणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. भारतीय संघाने सामना जिंकताच प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आले. तर बघा अगदी सोपे सोपे वाक्य तुम्हाला तयार करायचे असतात. तर बघा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जातो. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे ऋण असणे. याचा अर्थ आहे उपकार असणे किंवा देणे असणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. आपल्या यशामध्ये आई वडिलांचे खूप मोठे ऋण असते. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर बघा वाक्प्रचार हा घटक खूप सोपा आहे. फक्त तुम्हाला वाक्प्रचारांचा अर्थ हा माहिती पाहिजे. जर तुम्हाला वाक्प्रचारांचा अर्थ माहिती असेल तर सहज तुम्ही वाक्यात उपयोग करू शकतात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेला. आता यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे अंगाचा तीळपापट होणे. याचा अर्थ आहे खूप संतापणे किंवा अतिशय राग येणे. याचा वाक्यात उपयोग कसा करणार तर बघा मुलाने आईचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा आईच्या अंगाचा तीळपापट झाला. तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग हा करू शकतात.
त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे आर्जव करणे. याचा अर्थ आहे विनवणी करणे किंवा विनंती करणे. आता याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. गरीब मुलाने मदतीसाठी शिक्षकांकडे आर्जव केला. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे गलका करणे. याचा अर्थ आहे गोंधळ करणे किंवा आवाज करणे. आता याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. वर्गात विद्यार्थ्यांनी गलका केल्यामुळे शिक्षकांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. तर अशा पद्धतीने वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. त्यानंतर पुढे 2024च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. आता यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे रममाण होणे. आता याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीत मनापासून तल्लीन होणे. आता याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. मुले बागेत खेळण्यात रममाण झाली. तर असा अगदी सोपा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. अगदी सोपे सोपे वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे झोकून देणे. आता याचा अर्थ आहे एखादे काम पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे किंवा फक्त तुम्ही समर्पित करणे असा देखील अर्थ लिहू शकतात. आता याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार. यश मिळवण्यासाठी रोहनने अभ्यासात स्वतःला झोकून दिले. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की ज्या वाक्प्रचाराचा तुम्ही वाक्यात उपयोग करणार त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही. तर ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे अंगाचा तीळपापट होणे. तर बघा हा वाक्प्रचार तुम्हाला रिपीट झालेला आहे. आता याचा अर्थ आहे खूप राग येणे किंवा अतिशय संतापणे. आता याचा वाक्यात तुम्ही उपयोग करू शकतात. मुलाने खोटे बोलल्याचे कळताच आईचा अंगाचा तीळपापट झाला. तर बघा हा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला होता. त्यानंतर पुढे आहे 2023च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. आता यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे आर्जव करणे. याचा अर्थ आहे विनवणी करणे किंवा विनंती करणे. हा देखील वाक्प्रचार तुम्हाला रिपीट झालेला आहे. आता याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकता. गरजू विद्यार्थ्याने मदतीसाठी शिक्षकांकडे अर्जव केला. त्यानंतर पुढे आहे उत्साहाला उधाण येणे. हा देखील वाक्प्रचार तुम्हाला रिपीट झालेला आहे. तर याचा अर्थ आहे खूप उत्साह निर्माण होणे. आता याचा वाक्यात तुम्ही उपयोग करू शकतात. स्पर्धेत विजय मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आला. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे अंगाचा तीळपापट होणे. हा देखील वाक्प्रचार तुमचा रिपीट झालेला आहे. आता याचा अर्थ आहे खूप राग येणे किंवा अतिशय संतापणे. आता याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार. मुलाने अभ्यास केला नाही म्हणून आईच्या अंगाचा तीळपापट झाला. तर बघा अगदी सोपे सोपे वाक्य तुम्हाला तयार करायचे असतात. हा प्रश्न तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. यानंतर पुढे आहे 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. आता यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे मूठभर मांस वाढणे. याचा अर्थ आहे स्तुतीने होरपळून जाणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार. राहुल परीक्षेत राज्यात पहिला आल्याने आई वडिलांच्या अंगावर मूठभर मांस चढले. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. त्यानंतर पुढे आहे दुसरा वाक्प्रचार उत्साहाला उधाण येणे. तर बघा हा देखील वाक्प्रचार तुमचा रिपीट झालेला आहे. याचा अर्थ आहे खूप उत्साह निर्माण होणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. संघाने विजय मिळवताच सर्व खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आला. तर अशा पद्धतीने वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असणार आहे. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे मळमळ व्यक्त करणे. याचा अर्थ आहे नाराजी व्यक्त करणे किंवा नापसंती व्यक्त करणे. आता याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात. भ्रष्टाचाराच्या प्रकाराबद्दल नागरिकांनी आपली मळमळ व्यक्त केली. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. तर बघा वाक्यप्रचार अगदी सोपा प्रश्न प्रकार आहे आणि ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 गुण सहज मिळवता येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये वाक्प्रचार हा घटक आपण अभ्यासला. सोबतच ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न देखील आपण सोडवले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.